वेलकम बॅक टू माझ्या मनीषा किशोर यूट्यूब चॅनलवर. तर आज आपला दुसरा दिवस आहे. आज आपण करणार आहोत कोथिंबिरीचे धपाटे. चला मग बघू रेसिपी. तर आपण साहित्य पाहू काय काय घेतले ते. हे 1 वाटी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि ही लसण आणि कोथिंबिरीची कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. आता याच्यामध्ये हे पीठ आहे धपाट्याचं. तर हे आम्ही काय केलेलं भाजणी करून घेतलेलं असतं. त्याच्यामध्ये थोडीशी गहू, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ आहे. हे तिन्ही मिक्स केलेले आणि ज्या वेळेला दळायचे त्यावेळेला याच्यामध्ये जिरे आणि धने टाकलेले. त्याच्यामुळे आता वरतून धने आणि जिरे टाकायची गरज नाही. चला आपण मग हे आता सगळं पीठ मळून घेऊ. अगोदर ही कोथिंबीर कट करून घेते मी. आपण आता हे पीठ मळून घेऊ. कोथिंबीर मध्ये टाकून घेऊ पूर्ण. 1 वाटी कोथिंबीर आहे. त्याच्यामध्ये हे लसण आणि कोथिंबीरीची पावडर, हे मीठ, हळद आणि हे लाल तिखट आणि हे हाताने छान मिक्स करून घेते. मी हे थोडंसं प्रमाण सांगते कारण आम्ही खायला घरी दोघीच आहे. मग दोघींना 2-2 धपाटे बस. तुमच्या घरी जास्त असतील तर एक हे 1 कप पीठ घेऊन मग सगळं सामान त्याच्यानुसार घ्या तुम्ही. आता हे मी पूर्ण सामान सांगितलेलं आहे. 1 कपाची पीठ आहे. 1 कप पीठ आहे, त्याच्यानुसार हे सगळं साहित्य आहे. जर तुम्ही 2 कप पीठ घेतलं तर हे सगळं साहित्य तुम्ही डबल घ्या. थोडं थोडं पाणी टाकून आता हे मस्त घट्ट गोळा मळून घेऊ. हे पहा तुम्ही बस. हे पहा तुम्ही 1 कप पिठाला अर्धा कप पण पाणी नाही लागले. चला आपण आता एक छोटासा असा एक उंडा तयार करून घेऊया आणि मस्त लाटूया आता याला. खाली थोडंसं तेल टाकूया. आपले धपाट आता मी 2-3 तेल लावून शेकले. आता हे माझ्या धपाट्यांना मी तूप लावून शेकणार आहे. हा माझा लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे असं होतंय. मला वाटलं की हे किती जाळते मी, पण नाही, लोखंडावर असंच होतं ना. मी तूप आहे ते कोथिंबिरीचे धपाटे, लोणी हे आपण घरी बनवलेले, कांदा. ही रेसिपी घरी करून पहा तुम्ही. मला आवडली तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी. थँक्यू.